योग सभी का है और सभी के लिए है और ये देखना सुखद है कि कैसे योग ने पूरे विश्व को जोड़ा है। योगारंभ हो, योगारंभ हो, योगारंभ हो, योगारंभ हो। विश्व को भेंट दी हमने योग है। योगारंभ हो, योगारंभ हो। जो सुलझा दे जीवन को वो योग है। जो सुलझा दे जीवन को वो योग है। अथ योगानुशासनम्, अथ योगानुशासनम्। योगारंभ हो, योगारंभ हो। जो सुलझा दे जीवन को वो योग है। जो सुलझा दे जीवन को वो योग है। योगारंभ हो, आरंभ हो, योगारंभ हो। स्वच्छतेतून आरोग्य, आरोग्यासाठी योग या सूत्रावर आधारित योग विषयक विशेष कार्यक्रमाचं आयोजन आंतरराष्ट्रीय योग दिनाचं औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सिडको आणि द आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या सहयोगाने वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात आयोजित करण्यात आलं होतं। यावर्षी आंतरराष्ट्रीय योग दिन एक पृथ्वी एक आरोग्य यासाठी योग या संकल्पनेवर आधारित साजरा करण्यात येत असल्याने स्वच्छ शहर असा नावलौकिक असणाऱ्या नवी मुंबईने स्वच्छता, आरोग्य आणि योग या त्रिसूत्रीचं महत्त्व अधोरेखित करत आरोग्यप्रेमी नागरिकांनी एकत्र येत अत्यंत उत्साहाने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केलाय। या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक, बेलापूर विधानसभा आमदार मंदाताई म्हात्रे, महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे, अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, स्वच्छ नवी मुंबई मिशनचे यूथ आयकॉन आंतरराष्ट्रीय जलतरणपटू शुभम वनमाळी तसंच महानगरपालिकेचे विभाग प्रमुख आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी नागरिकांसह योग क्रियेत प्रत्यक्ष सहभाग घेतलाय। विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या वस्त्र मंत्रालयाची वस्त्र समिती आणि नवी मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त सहयोगाने राबवल्या जाणाऱ्या वस्त्र पुनर्निर्माण सुविधा केंद्राद्वारे टाकाऊ कपड्यांपासून पुनर्निर्मिती केलेल्या विशेष योगा मॅटवर मंत्री महोदयांसह आयुक्त आणि इतर मान्यवरांनी योगासनं केली आहेत। आज 21 जून जागतिक योग दिन आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जेव्हा ते पंतप्रधान झाले त्या वर्षापासून जागतिक योग दिन म्हणून त्यांनी आजच्या दिवसाला महत्त्व दिलं आणि आज जगाच्या पाठीवर योगाचं महात्म्य वाढलेलं आहे। आणि ज्या पद्धतीनं शहरामध्ये म्हणजे राजधानीचं शहर, जिल्ह्याचं शहर, तालुका, गाव, वाड्या, वस्त्यांमध्ये योगाच्या माध्यमातून जागृती, जी शारीरिक संपन्नता व्हावी म्हणून केली जाते, निश्चितपणे चांगलं जीवन जगण्याकरता ती बाब गरजेची। आज आपण आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्त साधून 21 जून रोजी नवी मुंबई महानगरपालिका आहे, आर्ट ऑफ लिव्हिंग आहे आणि प्रजापिता यांच्या ज्या शिलादेवी त्यांचं जे काही सगळेच लोक आहेत, सिडको आहे। आपण जर बघितलं असेल तर आज शाळेतली मुलं, नागरिक आणि महानगरपालिकेचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, विशेषतः माननीय मंत्री गणेशजी नाईक, माननीय आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सर्वांनीच इथे खूप मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला। आज जवळजवळ 5000च्या वर आपल्याला इथे विद्यार्थी आणि सगळे नागरिक या उत्सवामध्ये सहभागी झाले। आणि निश्चितपणे आपण ज्यावेळेस म्हणतो की मनाची शांती, मनाचं आरोग्य हे सर्वात महत्त्वाचं आहे, कारण आज आपल्याला स्वच्छता ज्यावेळेस आपण म्हणतो तर मानसिक स्वास्थ्य
हे खूप महत्त्वाचा भाग आहे. योग हा जो भाग आहे, ही जी क्रिया आहे याच्यामधून निश्चितपणे मानसिक स्वास्थ्य वाढवण्यासाठी मदत होते. आज आपण आर्ट ऑफ लिव्हिंगचे जे काही इन्स्ट्रक्टर होते त्यांच्या मार्फत सगळ्यांना योग कसा करावा हे 45 मिनिटाचं आपण सांगितलं आणि मनाचे स्वास्थ्य कसं राहावं याचं प्रजापिता ब्रह्माकुमारीच्या ज्या शिलादेवी आहे यांनी सुद्धा आपल्याला सांगितलं. मला खात्री आहे की नवी मुंबईतले नागरिक याचा निश्चितपणे आपण दररोजच्या नित्यक्रमामध्ये याचा सहभाग करतील, आपलं मनाचं चांगलं आरोग्य ठेवतील. शहराची जशी स्वच्छता आपण ठेवतो तशी मनाची स्वच्छता चांगली राहील आणि एक चांगलं सदृढ नागरिक होण्यासाठी निश्चितपणे मदत होईल. यावेळी योग विद्येचा लाभ लिहिलेलं वस्त्र, तुकडे जोडलेली पुनर्निर्मित गोधडी प्रदर्शित करण्यात आली होती. या प्रसंगी नागरिकांच्या माहितीसाठी मांडलेल्या वस्त्र पुनर्निर्माण सुविधेच्या जनजागृतीपर स्टॉललाही मान्यवरांनी भेट देत या उपक्रमाची प्रशंसा केली आहे. त्याचबरोबर 1 जुलैपासून स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छता अपनाओ बिमारी भगाओ या अभियानास प्रारंभ होत असून आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून या अभियानाच्या पूर्वतयारीस सुरुवात करण्यात आली आहे.